नमस्कार, मी डॉक्टर सोनाली वळसनकर. मी न्यूरोसर्जन आहे. न्यूरोसर्जन हा शब्द काही लोकांना भीतीदायक वाटतो की सर्जन म्हणजे ऑपरेशन. तर असं नसतं. सर्जन पहिल्यांदा एक फिजिशियन असतो, म्हणून आमच्या क्षेत्रामध्ये आम्हाला ऑपरेटिंग न्यूरोलॉजिस्ट असं म्हटलं जातं. म्हणजे याचा अर्थ काय की सर्जन जे असतात ते आजार समजून घेणं, पेशंटना समजवणं. म्हणजे आम्ही रोज MRI बघतो, पेशंटचे अनेक प्रश्न असतात, त्याची आम्ही उत्तरं देतो. पण जेव्हा हा पेशंट बरोबर संवाद घडत असतो तेव्हा काही खूप कॉमन प्रश्न आम्हाला पेशंटकडून ऐकायला मिळतात. तर आज काही 3 छोटे प्रश्न जे पेशंटच्या मनामध्ये खूप गोंधळ उडवून जातात, अशा 3 मिथ्स आज आपण त्याच्यावर चर्चा करणार आहोत. तर पहिला बेसिक प्रश्न की सगळेच ब्रेन ट्यूमर घातक असतात का? तर नाही, सगळेच ट्यूमर घातक नसतात, कारण सगळेच ट्यूमर्स कॅन्सरस नसतात. काही बिनाईन ट्यूमर्स ही असतात जे घेऊन पेशंट आपलं अख्खं आयुष्य अगदी आरामात जगू शकतो विदाऊट एनी प्रॉब्लेम. परंतु जेव्हा आपल्याला माहिती आहे आपल्या मेंदूमध्ये प्रॉब्लेम आहे, तेव्हा त्याच्यावर 100% दुर्लक्षही करायचं नाही आहे, तर रेग्युलर चेकअप ठेवायचा आहे. त्यामुळे अर्ली डिटेक्शन, बेटर प्रोग्नोसिस हे लक्षात ठेवायचं. डॉक्टर, मी विसरते, अनेक गोष्टी विसरते. हा प्रश्न फक्त वयोवृद्धांकडूनच नाही तर तरुणांकडूनही मला येतो. विसरतो म्हणजे आम्हाला अल्झायमर्स होणार का? तर अल्झायमर्स हा खूप वेगळ्या प्रकारचा आजार आहे. ते क्लिनिकल डायग्नोसिस आहे, त्याचा क्रायटेरिया आहे. त्यामुळे जस्ट आपण काही गोष्टी विसरतोय किंवा आपल्याला म्हणजे याचा अर्थ आपल्याला स्मृतिभ्रंश झाला असा अर्थ गृहीत धरू नये. त्याचं प्रॉपर टेस्टिंग केलं तर आपण हे छोट्या प्रॉब्लेम्समधून अगदी इझिली मार्ग काढू शकतो. मेंदू एकदा डॅमेज झाला की तो कायम डॅमेजच राहतो का? देवाने मेंदूला एक वरदान दिलेलं आहे, त्याला म्हणतात न्यूरल प्लास्टिसिटी, म्हणजे ब्रेन प्लास्टिसिटी. ब्रेनमध्ये स्वतःची रिपेअरिंग मेकॅनिझम आहे. त्यामुळे मेंदूचा एखादा भाग डॅमेज जरी झाला तरी रिपीटेड ट्रेनिंगने त्याच्या शेजारचा भाग त्याचं काम शिकून घेतो आणि हळूहळू पेशंट बऱ्यापैकी पूर्ववत होऊ शकतो. त्यामुळे जितक्या लवकर आपण मेंदूची ट्रीटमेंट चालू करू तेवढ्या लवकर पेशंटमध्ये सुधारणा होतं. डॅमेज कमी करणं हे महत्त्वाचं आहेच, परंतु डॅमेज झालं म्हणून पूर्ण होप्स सोडून देणं हे मात्र अयोग्य आहे.